नमस्कार, आपण पाहत आहात शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह. चाकूर तालुक्यातील नायगाव शिवारात धाब्यावर घडलेली ही घटना केवळ एक गुन्हा नव्हे तर संपूर्ण तालुक्याला हादरवणारा थरार ठरलाय. 26 डिसेंबरच्या मध्यरात्री दारू व सिगारेटच्या कारणावरून झालेल्या वादातून बार चालक गजानन कासले यांच्यावर लाकडी काठीने जबर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात गजानन कासले यांचा जागीच मृत्यू झाला तर तेथे उपस्थित असलेल्या अजय मोरे हे गंभीर जखमी झाले. इतक्यावरच न थांबता आरोपीने बारमध्ये तोडफोड करत कॅश काउंटरमधील रोख रक्कम व दारूच्या बाटल्या घेऊन फरार होत थरार माजवला. घटनेनंतर संपूर्ण नायगावसह चाकूर तालुक्यात खळबळ उडाली. मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होताच चाकूर पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी भंडे व पथकाने रात्रीपासूनच तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, घटनास्थळी पुरावे आणि सलग तपासाच्या आधारे अवघ्या 15 ते 16 तासात तिन्ही आरोपीला गजाआड करण्यात आलं. या जलद, अचूक आणि धडाकेबाज कारवाईमुळे चाकूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत अपडेट आपल्यापर्यंत पोहोचूयात. तर चला तर मग पाहू सविस्तर बातमी. पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नायगाव म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी BN हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचे मालक गजानन नामदेव कासले हे हॉटेल बंद करत असताना 11:40च्या सुमारास 3 आरोपी एका मोटरसायकल वरती आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये दारू आणि सिगरेट मागण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्यांचा वाद झाला हॉटेल बंद झाल्यामुळे. त्याच्यामध्ये ह्या तिन्ही आरोपींनी गजानन कासले यांच्या डोक्यामध्ये काठीचे वार करून त्यांचा खून करण्यात आला. अशी बातमी आम्हाला 12 वाजण्याच्या सुमारास काल रात्री PI भंडे साहेब यांना मिळाली होती. भंडे साहेब आणि आम्ही तात्काळ तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही LCB ची मदत, त्याचप्रमाणे आमचे SP साहेबांना सर्व माहिती दिली. त्यांचं मार्गदर्शन, ऍडिशनल SP यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही असे 3 ते 4 पथके तयार केली होती. त्याच्यामध्ये एक पथक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रवाना केलं होतं. मी स्वतःही रवाना झालो होतो. PI भंडे वगैरे कागदोपत्री पुरावे गोळा करत होते. FIR घेणं, पंचनामा करणे, असं करत असताना थोडासा क्ल्यू मिळाला गुन्ह्याचा. क्ल्यू मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तपास करत करत आम्हाला आरोपींची माहिती मिळाली आणि आरोपींचे त्याच्यामध्ये नावं निष्पन्न झाल्यानंतर आरोपी हे कुठे असतील, काय असतील याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आरोपी हे परभणी तालुक्यामध्ये गेले होते मोटरसायकल वरती. रात्रीतून त्यांनी प्रवास केला होता आणि परभणी गावामध्ये सादलापूर नावाचं गाव आहे आणि पालम तालुका आहे. या ठिकाणी ते गेल्याचं कळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पोहोचायच्या अगोदरच 10 मिनिटं ते आरोपी निघून गेले होते शेतामध्ये आणि शेताच्या पलीकडे जंगल वगैरे होते. परंतु आम्ही LCB ची टीम विरुद्ध बाजूने शोध मोहीम चालू केली होती. या साईडने आमची टीम रवाना झाली होती आणि दोघांच्या फोनवरती संपर्कामध्ये हे LCB आणि आमच्या काही टीमच्या लोकांना एका टेकडीवरती 3 लोक गेल्याचं समजलं आणि त्यानंतर मग त्या टेकडीला घेराव घालून ते आरोपी पकडण्यात आलेले आहे. फक्त आरोपींनी दारूच्या नशेमध्ये हा क्राईम केलेला आहे. सडनली क्राईम केलेला आहे त्यांनी. फक्त सिगरेटचं पाकिट आणि दारू पिण्यासाठी मिळावी आणि त्यावेळेस हॉटेल बंद करण्याच्या स्थितीत होतं. मालकाने नकार दिला. त्या कारणावरून त्याच्या डोक्यामध्ये, मालकाच्या डोक्यामध्ये काठीचे घाव घालून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये. माझी नागरिकांना विनंती आहे की नशा करते दशा, दारूसाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि किती मोठा कायदा केला आणि पळवाट जरी काढली तर त्यात पोलिसाचे हात लंबे आहे, कानून के हात लंबे आहे, असं करून पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये हे 3 आरोपी त्यांच्या व्हेकल सहित पकडण्यात आलेले. हे खूप मोठं यश आहे पोलीस डिपार्टमेंटचं, लातूर पोलिसांचं, एवढंच मला सांगायचं आहे.